अनिल परबांच्या वक्तव्यावरून विधान परिषदेत गदारोळ. परबांनी माफी मागावी, सत्ताधारी आमदारांची मागणी. तर माफीचा प्रश्नच येत नाही, परबांचं उत्तर. आमदार धसांचा मारकुटा कार्यकर्ता सतीश भोसलेचे आणखी काही व्हिडिओ समोर. पैसे उधळताना आणि शिक्षकांसमोरच विद्यार्थ्यांचे हातपाय तोडण्याची धमकी देताना व्हिडिओ व्हायरल. अद्याप अटक नाही. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला का दिली नाही, विरोधकांचा सवाल. मुख्यमंत्र्यांनी हक्कभंग केल्याचा आरोप. संध्याकाळपर्यंत निवेदन देऊ, अजित पवारांचं उत्तर. तुम्ही औरंगजेबाचे वंशज आहात का, कबरीचं दर्शन घेणाऱ्यांना उदयनराजेंनी सुनावलं. जेसीबी लावून कबर उखडून टाकण्याची मागणी. एकनाथ शिंदेंच्या कामांना मी स्थगिती देत नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण. स्थगिती द्यायला उद्धव ठाकरे नसल्याची ही कोपरखळी. शिंदेंनी घेतलेले निर्णय सुद्धा आमचेच असल्याचंही स्पष्टीकरण. उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा अनाजी सेना असा उल्लेख. तर अनाजी पंथांच्या कितीही पिढ्या जन्माला आल्या तरी मराठी भाषा कायम राहणार, ठाकरेंचा हल्लाबोल. तुरुंगातून बाहेर आल्यावरही महेश मोतेवारचे कारनामे सुरूच. जादा परताव्याचा आमिष दाखवून लोकांकडून पैसे गोळा करत असल्याचा व्हिडिओ माझाच्या हाती. साथीदारांच्या नावे दौलत प्राईड नावाची कंपनी स्थापन. दावोसमध्ये केवळ महाराष्ट्राचाच डंका. मुख्यमंत्र्यांची माहिती. गुजरातच्या तिप्पट गुंतवणूक महाराष्ट्रात झाल्याची आकडेवारी सादर. राज्यामध्ये 1,39,000 कोटींची परकीय गुंतवणूक आल्याची ही आकडेवारी समोर. पुढील 5 वर्षात विजेचे दर 24% कमी करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. स्मार्ट मीटर लावलं तर दिवसा 10% वीज बिलावर सूट, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा. रविवार, सोमवार तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता. काळजी घेण्याचं आवाहन. रोहित शर्माने क्रिकेटचे धरे गिरवलेल्या मैदानाला म्हाडाकडून ना हरकत प्रमाणपत्र. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. तोडलेलं क्रिकेट टफ पुन्हा बांधून देणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.